बातमी आहे संत निळोबारायांच्या पालखी सोहळ्याचे पंढरपूरकडे झालेल्या प्रस्थानाची। प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पारनेर तालुक्यातील श्री क्षेत्र पिंपळनेर येथील संत निळोबारायांच्या पायी दिंडी पालखी सोहळ्याचे दिनांक 14 जून रोजी दुपारी 3 वाजता पंढरपूरकडे प्रस्थान झाले। एकोबा तुकोबा निळोबाच्या गजराने संजीवन समाधी मंदिर परिसर दुमदुमून गेला होता। अहमदनगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी सपत्नीक आरती व महापूजा केली। यावेळी हरिभक्तपरायण डॉक्टर विकासानंद महाराज मिसाळ यांचे हरिकीर्तन झाले। देवस्थानच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। वारकऱ्यांसोबत जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ व पत्नी मीनाक्षी सालीमठ यांना फुगडी खेळण्याचा मोह आवरता आला नाही। निळोबारायांसोबत 61 दिंड्यांसह लाखोंच्या संख्येमध्ये भाविक सहभागी झाले आहेत। या प्रसंगी ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णा हजारे, पद्मश्री पोपटराव पवार, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ व पत्नी मीनाक्षी सालीमठ, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, लोकायुक्त संजय भाटिया, आमदार निलेश लंके, प्रांताधिकारी बालाजी क्षीरसागर, तहसीलदार सुभाष कदम, पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, देवस्थानचे अध्यक्ष माऊली पठारे, कार्याध्यक्ष अशोकराव सावंत, संत निळोबारायांचे वंशज व पालखी सोहळा प्रमुख गोपाळ काका मकाशीर, सरपंच उपसरपंच उपस्थित होते। हा नयनरम्य सोहळा पाहण्यासाठी वारकरी व भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। काय सांगू आता संतांचे उपकार नेहमीच ऐकतो। भरकटत चाललेल्या समाजाला संतांचे विचारच तारू शकतील याचा आमचा विश्वास आहे। विज्ञानाने अंतराळात प्रवेश केला, लोक चंद्रावर गेलेत, आमचे कुठेतरी जाते। एका बाजूला विज्ञानाने अंतराळात प्रवेश केला असला तरी संतांचे आध्यात्मिक विचार माणसांच्या हृदयात नाही शिरले तर अध्यात्म जे विज्ञान म्हणतो हे विकासाची भूलता देऊन विनाशाकडे घेऊन गेल्याच्या आज एक परिपूर्ण माहिती आपल्या समोर आलेली आहे आणि सांगताना विशेष आनंद होतो आहे। आपल्या अहमदनगर जिल्ह्यातून साधारणतः 260 दिंड्या या पंढरपूरला जात होत्या आणि महाराजच्या पालखीमध्ये एक निळोबारायांची पालखी आहे। जिल्ह्याच्या बाहेरून संत निवृत्तीनाथाची पालखी येते, त्र्यंबकेश्वरवरून पैठणवरून एकनाथ माऊलीची पालखी येते। अशा प्रकारे साधारणतः आपल्या जिल्ह्यातून आणि जिल्ह्याच्या मार्गावरून जाणाऱ्या 2 लाख वारकरी आपल्या या पंढरीच्या विठ्ठलाच्या दर्शनाला जात असतात। म्हणून यावर्षी आम्ही खास काही प्रयत्न केलेले आहेत, काही उपाययोजना केलेल्या आहेत। मी स्वतः असेल, एसपी साहेब स्वतः असतील किंवा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी स्वतः असतील आणि पालकमंत्री देखील पूर्ण दिंडीचे जे रूट आहेत, मार्ग आहेत, त्या सर्व मार्ग आम्ही फिरून पाहणी केलेली आहे। मुक्कामाचे ठिकाण कुठे आहेत ते आम्ही बघितलेले आहेत। मुक्कामाच्या ठिकाणी ज्या काही सोयी सुविधा आपल्याला कालावधी कमी पडली यावर्षी, पण जेवढे जमेल तेवढे जास्तीत जास्त सोयी सुविधा आपल्याला सर्वांना मुक्कामाच्या ठिकाणी मिळेल। आपल्याला पाण्याची सोय होईल, आपल्याला आरोग्याची सोय होईल, आपल्याला समाजातील वेगळ्या शक्तीपासून आपल्याला संरक्षण व्हावं म्हणून पोलीस दल असेल, त्या सर्व लोक आपल्याला जीव सोडून या माऊलींची वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी आपण या पहिल्यांदाच आपण कटिबद्ध झालेलो आहोत। आणि निश्चितच मी आपल्याला आश्वस्त करू इच्छितो, आपल्या जिल्ह्यातून जिल्ह्याच्या हद्दीपर्यंत आणि पुढच्या जिल्ह्याच्या प्रवेश झाल्यानंतर तिथे संबंधित जिल्हाधिकारी असतील, तिथे पोलीस अधीक्षक असतील, सर्व लोक आपल्याला सर्व शक्यतो जो प्रयत्न आपला आहे की आपल्याला प्रवास जो आहे, आपला वारी जी आहे आपली ती सुखकर व्हावी आणि कुठल्याही प्रकारची आपल्याला वेदना होऊ नये यासाठी आम्ही सर्व जिल्हा प्रशासन असेल, सर्व आजूबाजूच्या जिल्ह्याचे जे अधिकारी माझे असतील ते देखील सर्व आपल्या कर्तव्यावर
निश्चितच काम आहेत आणि राज्य शासनाने देखील आपल्याला सूचना आहे की वारकऱ्यांना कुठल्याही प्रकारची कोशिश लागू नये, कुठल्याही प्रकारचे त्रास होऊ नये प्रयत्न केलेला आहे. मी आपल्याला या सर्व लोकांना आश्वस्त करू इच्छितो, यावर्षी आपल्याला तयारीला थोडी कमी वेळ मिळालेली आहे. थोडीफार सुविधा देण्यामध्ये काही कमतरता राहू शकतील, मात्र पुढच्या वर्षी निश्चितच आपल्याला कुठलीही कमतरता आपल्या या सुविधेमध्ये भासणार नाही एवढ्या आणि पुनश्च एकदा आपल्या सर्व वारकरी माऊलींना आपल्या दिंडीच्या निमित्ताने आपल्या आगमनाच्या निमित्ताने मी शुभेच्छा देतो. रामकृष्ण. तालुक्यातील नवे सर्व नगर जिल्हा पुणे जिल्ह्यातील सर्व या ठिकाणी वारकरी उपस्थित सर्वांना शुभेच्छा देतो. आणि आज या वारीचा आज हा पहिला दिवस म्हणजे पहिल्या दिवशी तितके वारकरी या ठिकाणी उत्स्फूर्तपणे या ठिकाणी सहभाग नोंदवलेला आहे. शेवट यापेक्षा डबलनी संख्या वाढली. त्यामुळं वारकऱ्यांना मी या नगर पारनेर विधानसभा मतदारसंघातील सर्व तमाम माझ्या मायबाप जनतेच्या वतीने सदिच्छा शुभेच्छा देतो. रामकृष्ण आहे.